तिरंडा पुरे अंती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे सांगाती कोणी कामानये अंती कोणी पडती रंगापुरे कोणती पाठ मोरे चोखा फजित खोर चोखा मने फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकून पळती रंगापुरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी ज्ञान माऊली गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकादायांची केली स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला दुसरी काही जणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझे आस परवावी आरंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञान तोहरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वर चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता भूतोषवी आता फुले चौपाळून आपले वरी बैसव पावले श्री गुरूंचे नमो स्तुती गास विशाल बुद्धे फुल्लार वृंदायत पुत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालित ज्ञानमय प्रदीपा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुजे तेजस्फुरति प्रदेश विदिन्द्राय देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् विठ्ठल आयुष्याचा दोरा एरवाउगा पसारा टाकून पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनवती सभे करताना घडलेला अभंग महान भगवत भक्त पंढरपूर निवासी भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त सडगुण ऐश्वर्य संपन्न असणारे पंढरपूर निवासी चोखोबाराय यांचा 4 चरणाचा असणारा उत्कृष्ट असा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठाला हो घातलेला सोहळा कोणत्या निमित्ताने आहे हे सगळ्यांच्या परिचित असेल परंतु वक्त्याचं कर्तव्य हे नात्याने वैकुंठवासी श्री सीताराम दगडूजी चौधरी यांच्या 13व्या निमित्त हे कीर्तन या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या पश्चात गंगा भगीरथी शोभाबाई सीताराम चौधरी त्यांचा मुलगा अनिल सीताराम चौधरी बाळू सीताराम चौधरी व समस्त चौधरी यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी उपस्थित आहे भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे सेवेकरता उपस्थित असणारे गायन सम्राट श्री सोमवंशी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच तुमच्याच गावाचं वैभव
तुमच्या परिसराचं वैभव त्या ठिकाणी अभंग महाराज पठाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा या ठिकाणी आले, त्यांचे धन्यवाद. तसेच कांबळे महाराजच्या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच इथं तुटला आयुष्याचा दोरा हे वाळूवा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. अभंग फार चिंतनीय आहे. अभंग जरी दिसण्याकरता अवघड असला तरी अभंग सहज वाचल्यानंतर सहज त्याचा सामान्य माणसाला अर्थ कळावा इतका सोपा आहे. तुटला आयुष्याचा दोरा, हो बाबा एकदा का आयुष्याचा दोरा तुटला तर मग माणसाला जाणार. मग तुटल्याच्या नंतर हे शरीर काय पसारा आहे, म्हणजे पसारा का पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. आणि हे शरीर तुला टाकून जाणार. हे शरीर काय मग पसारा आहे का पसार आहे म्हणजे तुला इथं सगळ्यांना टाकून जाणे काय, आणि तुला टाकून गेल्यानंतर तुला हे सगळे जालतील आणि लगेच तुझ्यापासून काय करतील, अंती होती पाठ मोरे, तुझ्याकडे पाठ करतील म्हणले. म्हणून हे अवघे सुखाचे संगाती, हे सगळे सुखाचे संगाती आहेत म्हणजे. हे अंती कोणी काम येत नाही. अंती हे सगळं सुखा करता, तुझं जेवढं सुख आहे तुझ्या सुखा करता हे काम येणार आहे, तुला बाकी कोणी काम येणार नाही. हो, आणि चोखोबर आहे ना सांगितलं फजितखोर शब्द वापरला. बाबा तू फजिती स्वतःची करून घेऊ नकोस. माझं माझं हे घर म्हणतोस, माझे माझे म्हणती घर, हे माझं माझं म्हणू नकोस. हे एक दिवस जाणार आहे, तुझा देह जाणार आहे, हे सगळं संपणार आहे. का टाकून पळती रांडा पोरे. हे अभंगाचा भावार्थ झाला. आता अभंगाच्या दिशेने आपण वळूया. विठ्ठल ही कीर्तन 13व्या निमित्त आहे. तुमच्याकडे काय म्हणते त्याला? बरोबर, 13व्या निमित्त कीर्तन आहे. मी नेहमी सांगत असतो, मनुष्य गेल्यानंतर एका वर्षामध्ये त्याचे 3 श्राद्ध विधी येतात. 3 विधी. पहिला येतो 10वा, दुसरा येतो 13वा आणि तिसरं येतं वर्ष श्राद्ध. पहिला येतो 10वा, दुसरं येतं 13वा आणि तिसरं येतं वर्ष श्राद्ध. अजून एक विधी येतो, त्याचं नाव आहे भरणी श्राद्ध. पण ते कधी वर्षाच्या अलीकडे येतं तर कधी वर्षाच्या पलीकडे जातं, म्हणून ते वर्षात धरलं जात नाही. वर्षाच्या 3च विधी, 10वा 13वा आणि वर्ष श्राद्ध. पण आता काही लोक म्हणतात महाराज आमच्याकडे 10वा आणि काही म्हणतात आमच्याकडे 13वा. काही 10वा म्हणतात आणि काही 13वा म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 10वा जरी केला तरी तुम्हाला 13वा करावाच लागतो, आणि 13वा जरी केला तरी 10वा करावाच लागतो. का? कारण 10वा हा विधी आहे, 13वा हे शास्त्र आहे. विठाला लक्षात येतं ना? 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. 10वा किती दिवशी? 10व्या दिवशी 13वा. आणि भाऊकीचं लग्न आळाले महाराष्ट्रातलाच आहे ना विठाला. महाराज हे परंपरा आहेत, आपण नुसतं मागून आलं पुढे ढकलतोय. हे कशासाठी करतात, का करतात, कशामुळे करतात हे माहिती नाही. आता एखाद्याला विचारलं तू 10वा केला, तुझ्या वडिलाचा का केला? त्यानं केला म्हणून. त्याला विचारलं तू काय केला? त्यानं केला म्हणून. हे फक्त असं आलं पुढे ढकलणं चालू आहे. का करतात, कशा करता करतात? 10व्या दिवशी 13व्या दिवशी का करतात हे माहिती आहे तुम्हाला? हे फक्त मागून आलं आणि पुढे ढकलणं चालू आहे. याचं शास्त्रीय कारण माहिती नाही. 13व्या दिवशी का करतात माहिती आहे तुम्हाला? मग सांगू का? मग हा कोणी म्हणायचं? विठाला 13व्या दिवशी का करायचं हे का सांगतोय माहिती? हे निमित्त कीर्तन आहे, प्रासंगिक कीर्तन आहे. आणि ह्या कीर्तनाच्या माध्यमातून जर 13व्या दिवशी का करावा, वर्ष श्राद्ध का करावं, 10वा का करावा हे जर कळलं नाही तर येत्या काळामध्ये तुमची मुलं तुमचा 10वा 13वा घालणार नाही. हे जर त्याला कळलं नाही तर येत्या काळामध्ये 10वे 13वे बंद होतील. हे कळायला पाहिजे. भारतीय धर्म संस्कृतीनुसार ह्या जीवावर किती संस्कार होतात? किती? 16 संस्कार होतात.
ह्या जीवावर 16 संस्कार होतात. माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत 16 संस्कार होतात. त्यातला पहिला संस्कार आहे गर्भसंस्कार, गर्भधान संस्कार. आता गर्भधान संस्कार म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगतो, जे जगाच्या पाठीवर कुठं शिकवलं जात नाही, जे आईच्या उदरात शिकवलं जातं त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. कुठं शिकवलं जात नाही. महाराजांचं एक प्रमाणे सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. आपल्या आईच्या कैरीच्या उदरामध्ये असताना, नारद महर्षीच्या आश्रमात असताना राम नामाचे धडे कानावरती ऐकले महाराज. अजून एक मोठं उदाहरण सांगतो. महाभारतामध्ये अभिमन्यू नावाचं एक पात्र आलेलं आहे. अभिमन्यू तो कोणाचा मुलगा आहे? अर्जुनाचा. हो, अर्जुन हा पंडुराजाचा मुलगा, पंडुराजाचा मुलगा अर्जुन, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती, आणि परीक्षितीचा मुलगा विठाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुभद्रेला नेण्याकरता हस्तिनापूरला आले, आणि हस्तिनापूरला आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुभद्रा हे द्वारकेला जाण्याकरता निघाले. बाळतपणाला नेण्याकरता आले होते भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आणि सुभद्रा भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले. परंतु हस्तिनापूर ते द्वारका शेकडो मैल अंतर आहे. किती? शेकडो मैल. आता हस्तिनापूर कुठं? दिल्ली. आताची भारताची राजधानी, तिचं नाव दिल्ली. ती पहिले पांडवांची राजधानी होती, पांडवांची राजधानी. आता दिल्ली येते युपी मध्ये, आणि द्वारका येते गुजरात मध्ये. किती अंतर आहे? शेकडो मैल अंतर आहे. छोटं अंतर थोडी आहे. मग इतक्या अंतर पार करून जायचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुभद्रा दोघं जाण्याकरता निघाले. परंतु जाताना सुभद्रा म्हणली, दादा एवढा मोठा प्रवास आहे, आणि एवढ्या प्रवासात गप्पा चप्पा तर व्हायलाच पाहिजे. मग दादा एखादी गोष्ट सांग ना म्हणजे मला. भगवान श्रीकृष्ण परमात्मानं सांगितलं, मला गोष्टी येतात पण मारामारीच्या, मारामारीच्या म्हणजे युद्धाच्या गोष्टी येतात मला. सुभद्रेने सांगितलं, दादा युद्धाची का होईना पण गोष्ट सांग. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुभद्रेला युद्धाची गोष्ट सांगू लागली. युद्धनीतीमध्ये एक चक्रव्यूह नावाची गोष्ट आहे म्हणे, आणि ते चक्रव्यूह कसं फोडायचं आणि आतमध्ये कसं जायचं हे सांगू लागले. आणि सांगता सांगता ते फोडायचं कसं आणि आतमध्ये कसं शिरायचं इथपर्यंत गोष्ट केली, आणि सुभद्रेला झोपला. आता जर ऐकणारा झोपला तर सांगणार का? बोंबलं तिथं. आता सुभद्रेला झोप लागली. जेव्हा भगवंताला कळलं तेव्हा भगवंतानं कथा थांबवली. तिथून पुढे कथा नाही झाली. मग जे त्या सुभद्रेच्या उदरामध्ये असणारा अभिमन्यू त्यानं त्या उदरामध्ये बसून ही कथा ऐकली. त्याला चक्रव्यूहात कसं प्रवेश करायचं इथपर्यंत कळलं, पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं हे कळालं नाही. म्हणून तो इतका मोठा वीर असणारा अभिमन्यू पण रणांगणात त्याला मरावं लागलं. का? कारण याला म्हणतात गर्भधान संस्कार. विठाला माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच्यावर 16 संस्कार होतात. आता 16 संस्कार मला सांगत बसच नाही, मला 13वा सांगायचा. बरोबर? हा. आता पहिला संस्कार आहे नामकरण विधी. नामकरण विधी
उपजल्या बालकाशी नाम नाही तये पाशी ठेविल्या नावाशी व देत उठी. हो मला सांगा जन्मल्यानंतर नाव देहाला का जीवाला? हा देहाला. नाव कशाला? देहाला. बरं ये नसेल कळत सोपं विचारतो, मरत आहे कोण, देह का जीव? देह. मग श्रद्धांजली वाहणाराला विचारा मृतात्म्यास शांती लाभ. ते बाबून आले पाहिजे की नाही विठाला? पहिला नामकरण विधी, दुसरा आहे विवाह संस्कार. आता हा संस्काराच्या बाबतीत राहिला नाही, कारण हा विवाह संस्कार आहे. आठवलं म्हणून सांगतो. वशिष्ठ ऋषींनी आणि नारदानी जाणून बुजून रामप्रभूचं लग्न 3.5 मिनिटं लेट लावलं होतं. किती? 3.5 मिनिटं जाणून बुजून 3.5 मिनिटं लेट लावलं आणि 3.5 मिनिटं लेट लावण्याचा परिणाम याला 14 वर्ष वनवास बघावा लागला. किती? आणि आपण 2-2 तास पुढाऱ्याची वाट बघत बसतो. आपलं कसं वाचत? मग आपल्याला जन्मभर बघावं लागत विठाला. आणि तिसरा आहे त्याचं नाव आहे मृत्यू संस्कार. हे आता 13तून 3 गेले, किती राहिले? 10 कसे? 16तून 3 गेले, राहिले किती? 13 राहिले. आता हे 13 संस्कार मनुष्य गेल्यापासून 13व्या दिवसापर्यंत तुमच्याकडे जीव खडा तुझंच का? जीव खडा हा कुठं तुझे? झाडाला टांगला. म्हातारं पुन्हा येतं का काय? महाराज काय प्रथा आहेत, लोक काही करावे. आमच्याकडे अजून एक पद्धत, तुमच्याकडे आहे का नाही मला नाही माहित. ते प्रेत घराच्या बाहेर गेलोय की वट्यावर पिठाची रांगोळ काढते आणि ती झाकून ठेवते. कशाला? काय म्हणून तुझं? हा कांच्या जन्माला गेले ते कळत आहे का? काय लोक आमच्याकडे परवा माणूस गेलो, म्हणलं पिंट्या कशाचा पाय त्याला, म्हणलं आमच्या अण्णाच्या कुत्र्याचा. काय लोक आहे ते. आता याच्यावर जर कळलं असतं कोणत्या जन्माला गेलं तर ही मंत्री संत्री हेलिकॉप्टर घेऊन गेले नसते का आणायला? अहो बोलू नका. विठाला विठाला. दिवा घरात दिवा लावला पाहिजे. बरं दिवा लावायचा असं नाही, दिवा लावला पाहिजे का? कारण हा जो दिवा आहे त्या दिवाच्या सहाय्यानं गेलेला जो प्रेतात्मा आहे तो 13 दिवस आपल्या घरात राहत असतो. कशाच्या सहाय्यानं? दिव्याच्या सहाय्यानं. आणि त्या दिव्याच्या बाजूला तो जीव खडात होत असतात. आणि जे राहिलेले 13 संस्कार आहेत त्या जीव खड्याव करायचे असतात. आणि त्या जीव खड्याव केलेले 13 संस्कार म्हणजे 13वा आपला आजचा दिवस. विठाला अजून एक विधी त्याचं नाव आहे 14वा. तो कोणाचा असते? कोणाचा असते? माणसाचाच असतंय. मी कुठं माकडाचा म्हणालो? माणसाचाच घालते. पण कोण्या माणसाचा घालते? 14वा संन्यासाचा असतो. का? कारण त्याच्या जीवनात हा मधला जो संस्कार आहे विवाह संस्कार तो झालेला नसतो. म्हणून त्याच्याकरता काय असतो? स्पेशल दिवस असतो 14. आता मग तो जे जीव खडा आहे त्या जीव खड्याच्या माध्यमातून त्या पिंडाच्या माध्यमातून देह जो जीव आहे तो आपल्या पुढच्या वाटचालीला लागतो. पुढच्या वाटचालीला लागतो. जाता जाता त्याला मध्ये एक वैतरणी नावाची नदी लागते. कोणती? गरुड पुराणात फार सुंदर याचं आलेलं आहे. त्या जाताना ती वैतरणी नावाची नदी लागते. पण ती वैतरणी नदी स्वच्छ पाण्यानं भरलेली नाही. ती नदी घाण मूत्र विष्ठा यांनी भरलेली आहे. फार घाण विचित्र आहे महाराज. अहो ती नदीच काय म्हणतात सारा नरक बेकार. नरक चांगला आहे का? नरक फार बेकार आहे. नरक आता 28 प्रकारचे नरक सांगितले. त्याच्यातले जीवाला 14 नरक भोगावं लागते. किती? 14 नरक. आता रौरव महारौरव असे अनेक 14 नरक भोगावं लागते. या नरकामध्ये ज्याचं जसं पाप आहे ज्याप्रमाणे त्यानं तसं कर्म केले त्याप्रमाणे त्याच्या नरकात तो जीव पाडणार. बरोबर पाडणार. त्याचं जसं पाप आहे. परंतु ह्या नरकामधून जर एखादा महात्मा गेला ना तर त्या जे पापी लोक आहेत त्यांना सुद्धा समाधान होतं. हो तुम्हाला उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठला.
महाभारतामध्ये धर्मराजा तुम्हाला माहिती असेल धर्मराजा आणि या धर्मराजाला घेण्याकरता विमान आलं नेण्याकरता आणि जाऊ लागले आणि विमान त्यांना घेऊन जाऊ लागलं आणि जाता जाता त्यांचा अंगठा गळून पडला का पडा जीवनात एकदा खोटं बोलले होते फक्त किद्दा एकदा नुसतं एकदा खोटं बोलल्याचं अंगठा गळत असेल तर आपण दिवसातून 100 वेळा खोटं बोलतो तो आपलं काय वर जाईल का काय खोटं बोलले होते युद्धाच्या टायमाला द्रोणाचार्य त्या ठिकाणी सरसेनापती होते आणि द्रोणाचार्याला मारणं काही जोग गोष्ट नव्हती द्रोणाचार्य मारणं मग आता मारायचं कसं म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं होतं एक हत्ती होता आणि त्या हत्तीचं नाव अश्वत्थामा ठुलं होतं ते काय युद्धाच्या टायमाला ठुलं नव्हतं इतकं होतं तेव्हा ठुलं होतं का कारण देवाला माहित होतं माझ्या भक्तावर संकट येणार त्याला आधीच कळत आणि त्याला महाराज स्वतःच दुःख आलं ना तर चालतं पण भक्तावर आलेलं चालत उन्हे ना सहाय्यत असायचं चालत नाही म्हणून त्याला माहित होतं माझ्या भक्तावर दुःख येणार म्हणून त्यानं आधीच त्या हत्तीचं नाव काय ठेवलं आणि युद्धाच्या वेळेला तो अश्वत्थामा हत्ती आता त्या द्रोणाचार्याला मारायचं पण कसं मारायचं म्हणून भीमाला सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जा आणि त्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मार कोणाला भीमाला सांगितलं भीम गेला आणि त्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीला गदा मारला तो वर उडाला आणि खाली पडला जाग्यावर मेला कोण हत्ती मग आता ती अफवा सगळीकडे फेडली की अश्वत्थामा मेला द्रोणाचार्यापर्यंत जी अफवा आली पण खरा कोणता अश्वत्थामा मेला हे कोणी सांगू शकत नव्हतं त्याला द्रोणाचार्याला माहित होतं की एक खरं सांगू शकतो कोण धर्मराजा मग धर्माकडे आले धर्मा कोणता अश्वत्थामा मेला त्यावेळेस धर्मराजा सांगू लागला धर्मराजा सांगत होता नरोवा कुंजरोवा एवढं सांगणार म्हणजे नर मेला का कुंजर मेला मला माहित नरोवा कुंजरोवा एवढंच म्हणला नरोवा म्हणला की जागीच प्राण गेला कुंजर म्हणायचं तर राहिलं नरोवा म्हणला आणि एवढंच खोटं पडलं की अंगठा गळून पडला नुसतं एकदा खोटं झालं आणि तिथून पुढं धर्मराजा जाण्याकरता निघाले स्वर्गाकडे आणि जाता जाता धर्मराजाने यमदूताला सांगितलं की बाबा मला स्वर्गात जायची ही गोष्ट कळली पण मला नरक सुद्धा पाहायचा मला नरक पाहायचा म्हणजे कसं असतं मग नरकाकडे जाण्याकरता निघाले आणि तिथं आधीच काय लागते वैतरणी आणि वैतरणी लागते आणि त्या वैतरणीमध्ये दुर्योधन पडला होता त्या वैतरणीमध्ये आणि तिकून धर्मराजा येतो हे पाहून त्याला लाज वाटली स्वतःच मुंडक वैतरणीत बुडवला होता इतकी घाण नदी ती त्या वैतरणीत आपलं तोंड बुडवलं आणि धर्मराजा पुढे निघून गेले नरकामध्ये गेलेत नंतर एवढे पापी लोक परंतु धर्मराजाच्या पुण्यामुळे त्या सगळ्यांचं पाप कमी झाल्यासारखं झालं सगळ्यांना आनंद वाटू लागला सगळे त्या ठिकाणी चैतन्य वातावरण तिथं झालं आणि तिथं एक त्यानं पाहिलं की एक गाडगं आहे आणि त्या गाडग्यात काय खीर त्या धर्मराजानं यमदूतांना विचारलं की याच्यात काय म्हणे त्यांनी सांगितलं याच्यात खीर आहे मग हे या खिरीपर्यंत का जाऊ शकत नाहीत त्या यमदूतानं सांगितलं यांचं पाप यांच्या पापामुळे त्या खिरीपर्यंत हे जाऊ शकत नाही खिरीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणले स्वर्गातले लोक म्हणले त्यांच्यासाठी स्पेशल शिडी म्हणले ती येतात आणि खातात त्यांना ह्या नरकातल्या लोकांना त्यांच्या पापामुळे खाता येत नाही तिथून पुढे धर्मराजा निघाले स्वर्गाच्या गेट पर्यंत आले तिथे एक कुत्र होतं ते कुत्र आणि त्या कुत्र्यानं धर्मराजाला विनंती करू लागले की मला येऊ द्या स्वर्गात मला तुमच्या संग घेऊन जावा मला तुमच्या संग येऊ द्या एवढी विनंती करू लागला यमदूतानं सांगितलं नाही तुम्हाला एकट्याला जावं लागेल त्या कुत्र्याला नेता येणार नाही धर्मराजाने सांगितलं जर तुम्ही या कुत्र्याला संग घेता तरच मी येणार नाही तर मी येणार तुम्ही या कुत्र्याला घ्या नाही तर मी येणार नाही त्यानं मानलं तो कुत्रा दुसरा तिसरा कोण नसून यम होता धर्मराजाची परीक्षा घेण्याकरता आला आणि धर्मराजा त्या परीक्षेत पास झाले आणि धर्मराजा स्वर्गाकडे निघून गेले विठाला
खाण्याने सुद्धा जीवाचं कल्याण होऊन जातं. पापी लोक सुद्धा उतरून जातात, एवढी त्यांच्या ताकद आहे. आपण होतो वैतरणी. वैतरणी किती घाण नदी आहे. वैतरणी मळ मूत्र विष्ठा घाण अशी भरलेली नदी आहे. हा ती नदी जीवाला पार करणं फार कठीण आहे. जीवाला पार करता येत नाही ती नदी, फार कठीण आहे. मग त्या वैतरणीच्या तीरावर एक कामधेनू नावाची गाय. कोणती? कामधेनू. ती गाय त्या जीवाला ती वैतरणी पार करण्याकरता मदत करते. पण कोणत्या जीवाला? ज्याच्याकडून गाय किंवा गोदान झालंय किंवा गायची सेवा झाली त्याच्याकडून. गायची सेवा फार महत्वाची. गायची सेवा होणं गरजेचं आहे. गायची सेवा झाली पाहिजे जीवनात. गायची सेवा फार महत्वाची. गाय त्या ठिकाणी पवित्र आहे. गायची सेवा लोक आज गायी पाळीत नाहीत आणि ज्याच्याकडे असेल ते खाटकाला इकायली. तसं नाही केलं पाहिजे. गायीची सेवा झालीच पाहिजे. गायी सेवा झाली पाहिजे. गायीची सेवा कुठपर्यंत नेते महाराज? गायी नाही पाळणं होत तर नका पाळू. नाही पाळणं होत ना नका पाळू. पण कमीत कमी गायी खाटकाला देऊ नका. महाराज जोपर्यंत गाय तुम्हाला दूध देते, वासर देते, तोपर्यंत तुम्ही पाळता. आणि गायीनं वासर दूध देणं बंद केलं की खाटकाला इकिता. इकडून लिहिलं असं नाही गायची. जोपर्यंत अहो तुम्ही खाटकाला इकता, अहो 2 काड्यासाठी मिळते ती गाय तिथे. किती? 2 काड्यासाठी. इकडे तिला इतकं इकडे खाण्याकरता आहे, पण तिथं तुम्ही इकता 2 काड्यासाठी मिळकटे. मोठ्या मोठ्याने हंबरटा फोडते. कोणाच्या नावानं माहितीये? मालकाच्या नावानं. फार आशीर्वाद देते. अहो शाप लागतो. म्हणून गाय सांभाळली पाहिजे. नाही सांभाळलं होतं ना पण खाटकाला इकू नये. गायीत फार ताकद आहे. आज गायी कमी झाले याचा अर्थ ओझोन वायूचा थर कमी झाला. का? कारण गायी जे श्वास बाहेर सोडते त्या श्वासातून ओझोन वायूचा थर तयार होतो, तो कमी झाला. का? गायी कमी झाल्या. अहो गायी जर नापीक जमिनीतून गेली ना, ती जमीन सुद्धा सुपीक करायची ताकद गायी. एवढी ताकद गायी सांभाळली पाहिजे. गोदान एकदा तरी झालं पाहिजे. जुने लोक सांगायचे माणसाकून एकदा तरी गोदान झालं पाहिजे. मग ती जी कामधेनू गाय आहे, ती ज्याच्याकडून गायीची सेवा किंवा गोदान झालं त्यालाच ती नदी पार करण्यास मदत करते. आता त्या वैतरणीच्या तीरावर त्या जीवाला येण्याकरता लागतात 48 दिवस. किती दिवस? आता पहिले 13 आणि 48 किती झाले? कॅल्क्युलेटर पाहिजे होते. 61. आणि ती वैतरणी पार करण्याकरता त्या जीवाला लागतात 39 दिवस. आता 61 आणि 39 किती? 100 दिवस. 100व्या दिवशी तो ती नदी पार करून यम दरबारात पोहोचतो. म्हणजे यम दरबार म्हणजे वरचं कोर्ट. खाली 5-50 झालेत पण वर एकच आहे. किती आहे? एकच आहे. विठाला 100व्या दिवशी तो जीव त्या यम दरबारात पोहोचतो. आणि यम दरबारात पोहोचल्याच्या नंतर ते यम त्यानं केलेला पाप पुण्याचा जो लोक आहे तो तिथं यमापुढे सादर करतात. ती केस चलते 265 दिवस. किती दिवस? 265 दिवस. आता पहिले 100 हे 265 किती झाले? 365व्या दिवशी तुमचा निकाल लागतो. आणि निकाल लागल्याच्या नंतर हे 365 दिवस जे त्या दिवशी पूर्ण होतात, तुमचं वर्ष साधं पहिलं पुण्य स्मरण. विठाला आता याला पुण्यस्मरण काय म्हणतात बरं? पुण्यस्मरण म्हणजे तुम्ही केलेला पुण्याचा आणि त्या जीवानं केलेला पुण्याचा. आमच्याकडे एक पद्धत आहे अजून. महिन्याला ते कथा कीर्तन सोहळे करायचे, पाहुणे जीव घालायचे पद्धत. तुमच्याकडे आहे का ती पद्धत? नाही. आमच्याकडे आहे वादी. महिन्याला जीव घालते तर का जीव घालते बरं? ते का जीव घालतात? नाही माहिती. 2 मिनिटात सांगतो का जीव घालतात. कारण वर कोणाचं हॉटेल नाही, वर कोणी अन्नदान करीत नाही, वर कोणी अन्नदान करीत नाही. आणि उधारी तर तिकडे चलतच नाही. मग तिथं जीवानं खायचं काय? जीवानं खायचं काय? अहो जगातला सगळ्यात मोठा दानशूर कोण आहे? जगातला सगळ्यात मोठा दानशूर कोण आहे?
कर्ण कर्ण दानशूर कोण आहे कर्ण. आता कर्ण एक दिवस गेला आणि गेल्याच्या नंतर तो स्वर्गात गेला आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर महाराज त्यानं यमाला सांगितलं मला भूक लागली मला काहीतरी खाण्याकरता दे. यमानं सांगितलं तुला इथं खायला नाही तुला इथं खायला नाही. म्हणे का म्हणे तू जीवनात अन्नदान केलं नाहीस म्हणे केलं नाहीस. अय्या मग पागल झालास का म्हणे. खाली जाऊन विचार नुसतं दान नाव काढ म्हणे. दान नाव काढल्या बरोबर कर्ण नाव समोर येतं म्हणे. तू म्हणतो दान केलं नाही. या मानं सांगितलं तू दान केलंस पण तू भूमिदान केलंस कांचन दान केलं सुवर्ण दान केलंस पण तू अन्नदान केलं नाही. तू अन्नदान केलं नाहीस मग तुला खाण्याकरता कसं देऊ. मग म्हणलं मी खाऊ काय. यमानं सांगितलं तू अन्नदान केलं नाहीस पण तू एक चांगलं काम केलंस म्हणे काय धर्मराजा कर्णाकडचं कुणी आला ना अन्नदान मागण्याकरता तर तो ह्या बोटानं धर्मराजाचं घर दाखवायचं. कोणाचं धर्मराजाचं घर. ह्या बोटानं ह्या धर्मराजाचं घर दाखवायचं म्हणून ह्या बोटामध्ये एका प्रकारची अन्नाची ताकद आली होती. ह्या बोटानं असं धर्मराजाचं घर दाखवायचा. मग यमानं सांगितलं तू अन्नदान केलं नाहीस पण तुझ्या बोटानं केलं म्हणून तुला जेव्हा भूक लागन तेव्हा हे बोट तोंडात घालायचं आणि आपलं भागवायचं. आता यमा सारखेला जर बोट तोंडात घालून भागवायला लागत असेल तर आता का तुमचं सांगणार आहे मी त्याला. आणि तुम्ही केलेला पुण्याचा संचय आणि जीवानं केलेला पुण्याचा संचय ज्या दिवशी एकत्र येतो ते तुमचं वर्ष श्राद्ध प्रथम पुण्य स्मरण विठाला. एक दिवस तुमचं बी होणार आहे माझं बी होणार. तुमचं होणार आहे का नाही आणि माझं का काय झाली होणार आहे महाराज. एक दिवस सगळ्याला जाणं आहे महाराज. हो महाराज म्हणले आएगा सो जाएगा राजा रंग फकीर आएगा तो गाएगा राजा रंग फकीर आएगा सो जाएगा राजा रंग फकीर आएगा तो गाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. 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 आएगा सो जाएगा राजा रंग फकीर आएगा सो जाएगा राजा रंग फकीर आएगा सो जाएगा राजा रंग फकीर आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. इतना ही बोलो आले अवतार इतना ही बोलो आले अवतार ये रति पामर जीव कीर्ति ये रति पामर जीव कीर्ति. रो आले अवतार इतना ही रो आले अवतार ये रति पामर जीव कीर्ति ये रति पामर. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. इथं येणारा जाणार इथं जो जन्माला आला ते जाण्याकरता झाला. तो एक दिवस येथं नाही उरू आले अवतार कोणी आलं नाही सगळे जाणार आहेत. महाराज म्हणले फक्त इथून तिथं एक रस्सी जोडलेली आहे रस्सी आणि ती रस्सी तुटली तर मग काय होतं अभंगाचं पहिलं चरण. आये जाता तोरा उगला आये जाता तोरा उगला आयु जाता तोरा उगला आयु जाता तोरा उगला आये जाता तोरा उगला
आयुष्याचा दोरा येन वाहू का पसारा 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 कोणे पडते राणा पोरे टाकोने गणपती राणा पोरे टाकोने पडते राणा पोरे टाकोने पडते राणा पोरे तुटला आयुष्याचा दोरा हेरवा उगा पसारा. महाराज म्हणले इथून तिथं फक्त काय जोडली ना जोडली आयुष्याची दोरी जोडलेली आणि ही जर वाईट लूज झाली समजते ना ही रस्सी वाईट लूज झाली की दवाखाना जास्तच लूज झाली की ऑक्सिजन आणि पार कटलीच तर मग डॉक्टर म्हणतात त्याच काय काम नाही. महाराज रस्सी तुटली की जा नाही. हो ह्या जगातला असा एक सुद्धा डॉक्टर नाही की तो मेलेला माणूस जिवंत करू शकतो. ऐका कोणी प्रमाण सांगतो वैद्यवाचा भीती जीवा वैद्यवाचा भीती जीवा तरी जर वैद्य म्हणजे आताचा प्रसिद्ध शब्द डॉक्टर जर डॉक्टरला मनुष्य जिवंत करता आला असतं तर या जगातली डॉक्टर नावाची व्यक्ती मेली नसती. डॉक्टर मेले नसते. कोरोनामध्ये 7,500 लोकांची डॉक्टरांची यादी लागली होती. जर डॉक्टरला लोक जिवंत करता आले असते तर लोक डॉक्टर कोरोनाला मेले नसते. आता फार चांगले बसले तो तुम्ही. कोरोना भीतीला सुद्धा कोणी हात लावत नव्हता. लयच होतं का एक फार प्रसिद्ध शब्द होता पॉझिटिव्ह पण कोरोनानं त्याचं सुद्धा वाटोळ लावलं. आता मला बघ कोणी मी पॉझिटिव्ह माई सिस्टीम वाले सगळं जाते ना घरी. महाराज डॉक्टरला व्याधी दूर करता येत पण मनुष्य जिवंत करता येत नाही. विठाला ह्या जीवातला चैतन्य गेला ह्या जीवातला एकदा राम गेला तर मग ह्या जीवाचं या जगात काही काम नाही. मग जागा कुठं लक्ष्मणी आठाव स्मशानीचा लक्ष्मणी आठाव स्मशानीचा लक्ष्मणी आठाव स्मशानीचा जागा कुठं स्मशानात. मग स्मशानात जागा आहे मग इथं जागा नाही पुढे जावं लागतं मग स्मशानात. आणि एकदा का स्मशानात गेलं तर मग महाराज म्हणतात फिरविला गट फोडीला फिरविला गट फोडीला चरणे महावाक्या धने बोपधाने महावाक्या बोपधाने महावाक्या धने बोपधाने फिरविला गट फोडीला चरणे महावाचे धने बोपधाने महावाचे
कोणाचा नशीब आपला म्हणले काय का तुमच्यात म्हणते बा फुटणार महाराज एक दिवस घट फुटणार तुमच्याकडे घट कशाचा असते मातीचा आमच्याकडे नसते आमच्याकडे सोन्याचा असतं गेले गोळा करा या विठाला विठाला कोणी बी मारू द्या महाराज मारू द्या घट कशाचा आणि ऐकणारा मारू द्या घट मारू द्या घट आणि खासदार मारू द्या घट घट मातीचाच असतो का असतो बरं मातीचा घट मी विनोदानं सांगत असतो संन्यासाला जीवनात 2 घट लागत येतं आणि संसारिकाला जीवनात 14 घट लागत येतं विठाला आता 14 गट सांगत बसत नाही मी 1-2 सांगत पहिला गट लागतो संसारिक जन्मल्याच्या नंतर त्याच्या अंगावरचं कातड त्याला खूर म्हणतात आणि ते एका गाडग्यात टाकून नानीपाशी पुरलं जातं ते आता राहिलं नाही दवाखान्यामुळे पण पहिलं सांगतो मी पहिलं नानीपाशी पुरलं जात होतं पहिलं गाडगं लागत दुसरं लागत शेवटी गंगे दुसरं अजून एखादं सांगू का पण गाडग्याला 1000 रुपये विठाल तिसरं गाडगं लागत पहिले लग्नामध्ये एक विशिष्ट पद्धत होती अशी एक चौकनी जागा केली जायची खांबाची त्याला बहुलं म्हणतात बहुलं आणि त्या बहुल्यामध्ये चौकून अशा खापराच्या उतरंड्या केल्या जायच्या तुम्हाला बहुलं तुम्हाला ज्याला बहुलं त्याला विचारा कसं असतं ते महाराज पहिले लोक नाही लय यथार्थ नाव ठेवायचे बहुलं अजून एक मंडवळी बरोबर मंडवळीच म्हणतात त्याला त्याचा विधी संग्रह करून पहा बरं मन डवळी पिठाला आता याच्यात गाडग्यात बसायचं नाही गाडगं का वापरतात ह्या आपल्याकडे अंतविधीच्या 3 प्रकार आहेत 3 प्रकार त्यात महाराष्ट्रात 2 आहेत एक दहन विधी आणि एक दफन विधी आणि तुम्ही काशी गया प्रयाग मथुरा इकडे जाताना तिकडे अजून एक पद्धत आहे तुम्ही जसं इकडे नवरदेवाचा शृंगार करायला माणसं बोलवतात तसं तिकडे प्रेताचा शृंगार करायला माणसं बोलवतात आणि तिकडे प्रेताचा शृंगार करून त्याला दागिने कपडे गिपडे घालून ते प्रेत नावीत बसवलं जातं आणि ती नाव पाण्याच्या मध्यभागी नेली जाते आणि ते प्रेत पाण्यात टाकून दिलं जातं ज्ञानोबा म्हणतात तुम्ही प्रेत पाण्यात बुडवा तरी काय होणार तुम्ही प्रेत जाळा तरी काय होणार आणि दफन करा तरी काय होणार हे मातीचं शरीर मातीतच जाणार म्हणून मातीचं प्रतीक म्हणून मातीचं गाडगं शरीर मातीचं माती जाणार ज्ञानोबांना विचारा ज्ञानोबा सांगतात कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसे समाप्ती होणार एक दिवस जावं लागणार मग तो श्रीमंत का असना आणि गरीब का असना एखाद्या सोन्याच्या बंगल्यात राहणार का असणार रस्त्यावर झोपणार का असणार जावंच लागणार काही काय म्हणतात महाराज 35 एकर बागायतदारी कोरोनात किती एकर राहिले अजून एक बोलू का राग एक देऊ नका कोरोनात खरं सांगा गरीब गेले का श्रीमंत महाराज तू रोग बी घर बघूनच गेला महाराज रोग काय येणार थोडे बरोबर ते घर बघूनच गेला पैशावालीच नेली का हो आणि आपल्याकडे काय ध्वजावाल्याकडे काय देतो तो त्याला आपल्याकडे काय लय लय झालं ज्ञानोबा तू करा याच्या पलीकडे काय त्याला तो बरोबर व्हीआयपी जागा बघून गेला आणि वारकऱ्याकडे काय व्हीआयपी जागा असते का आपल्याकडे गरीबाकडे काय ना तू बरोबर घर बघून गेला महाराज तुम्ही किती श्रीमंत असू द्या किती मोठे असू द्या तुम्हाला जावं या जगातलं सगळ्यात मोठा श्रीमंत कोण आहे
जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत कोण आहे? धीरूभाई अंबानी. जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत कोण आहे? कुबेर. देह हे काळाचे तेथे मनोसाचे काय आहे तेथे मनोसाचे काय आहे तेथे कुबेराचे ते काळाचे कुबेराचे तेथे मनोसाचे काय आहे तेथे मनोसाचे काय आहे जय माझे कुबेराचे जय माझे कुबेराचे तेथे मनोसाचे काय आहे तेथे मनोसाचे धन कुबेराचे सगळ्यात किती श्रीमंत आहे कुबेर सांगू. अहो जगाच्या मालकानं सृष्टीची निर्माण करण्याकरता जपून पैसे उधार घ्याव तू कुबेर. विठाला किती मोठा कुबेर, फार श्रीमंत आहे. हे जगामध्ये 6 सोन्याच्या नगऱ्या आहेत, 6 सोन्याच्या नगऱ्या. त्यातली पहिली अलका नावाची नगरी कोणाची? कुबेराची. दुसरी लंका, ती कोणाची? तिच्या बापान ठुली. कोणाचा 7 बारा कोणाच्या नावा करी जाऊ नका. ते कुठून आला गडी तिथं आईचा कोयता आणणार. ही लंका सुद्धा कुबेराचीच आहे. ही भगवान कुबेरानं आपले गुरु भगवान शंकराला दक्षिणा म्हणून दिली होती. आणि भगवान शंकरांनी तिची वास्तू शांती धुलीन बामन म्हणून हा 10 तोंडाचा बोलीला. आणि या 10 तोंडाच्यानं पूजा केली. आता हे शुद्ध बामन कुळातच होतं, फक्त आई बाप बामनाचा आई लाक्षाची होती. याच घोटाळा आहे तिथं. विठाला त्याचा विचार करू ना. आणि याला अशी पूजा घातली म्हणतात भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि मग माग म्हणे तुला काय मागायचे द्या म्हणे वचन. दिलं वचन म्हणे ज्याची वास्तू शांती केली तेच द्या म्हणे. का बघता माझ्याकडे गेलं ना घेऊन दक्षिणामध्ये. लय हुशार होता महाराज तू, फार हुशार. रावणाच्या मामाचं नाव काय तुम्हाला माहिती का? मारीची नाव त्याचं. एकदा रावण त्याच्याकडे गेला मारीच्याकडे आणि म्हणला तिचं डोक्यात चालू होतं सीतेला अपहरण करायचं. म्हणला सीतेचं अपहरण करायचं त्याला सांगितलं मारीच्याला. आणि म्हणला अरे मारीच्यानं सांगितलं अरे बाबा त्या बाईच्या नादी लागू नको, ती पतिव्रता बाई आहे, तिच्या नादी लागशील तर तुझा नाश होईल, तिच्या नादी लागू नको. पण हा देव रावण शेवटी म्हणला तुला हरण बनायला लागेल. मारीच्यानं सांगितलं मी बनणार नाही. अरे म्हणे तू राम मला मारीन, मला नको पाठवू म्हणे. नाही म्हणता बरोबर तलवार उघडली. म्हणला तयारी म्हणला न जाता तुझ्या हातानं मारण्यापेक्षा जाऊन रामाच्या हातानं मारण्यात काय हे म्हणे चालन म्हणे. हे ठरलं गेले आणि तो मारी हरिण म्हणला. आणि ते हरणाचं कातड सीतामाईला आवडलं. रामप्रभूला विनंती केली, रामप्रभू गेली तिकडे. आता तिकडे गेल्या सीतामाईला आवाज आला जमका. लक्ष्मणाला आवाज दिला. लक्ष्मणाला सांगितलं जा. लक्ष्मणाला सांगितलं मी जाणार नाही. म्हणले का? म्हणे सीतामाईने तुमची रक्षा करण्याकरता माझं इथलं मी जाणार नाही. मग जे नाही ते शब्द बोलले लक्ष्मण तिथून निघून गेला. सीतामाई तिथे थांबले. मग हा रावण आला. भिक्षा आणली म्हणले. भिक्षा आणते. भिक्षा आणण्याकरता गेले. भिक्षा वाढायला गेली नेली उचलून. मग सीतामाई फार हुशार होती. रस्त्यानं टाकीत गेली. महाराज रावण फार हुशार होता. गेला का नाही घेऊन? हो रावण. आता प्रत्येक लोक वेगवेगळं सांगत तिथं. अजून एक आहे महाराज रावण किती हुशार होता. रावणानं ज्या वेळेला रामप्रभूला पाहिलं त्यावेळेस अंतःकरणात एक प्रेम भाव निर्माण झाला होता. रामप्रभू जिथं राहत होते ना ती जागा चैतन्यमय झाली होती. असा रामप्रभूचा होता, महिमान होता. मग रावणानं जेव्हा रामप्रभूला पाहिलं त्यावेळी त्याच्या मनात विचार आला की याला आपल्या नगरीमध्ये एकदा तरी घेऊन जायचं म्हणे. पण कसं घेऊन जायचं? मग असं सीतेला पळून नेलं. विठाला
एवढा हुशार होता महाराज. मग आता कुबेर किती हुशार, किती श्रीमंत, जगाच्या मालकाने त्याच्याकडून पैसे उधार घ्यावे तो. आणि एकदा कुबेर गेला महाराज, मरण पावला. मग त्याची अंतविधी, किती कोटी देवता आले, त्याची अंतविधी झाली. आणि भगवान परमात्मा घरी आले. रुक्मिणी आई साहेबांना त्यांना हातपाय धुण्याकरता पाणी दिलं, जेवायला ताट वाढलं. परंतु भगवान परमात्मा ताटावर बसल्यावर सुद्धा डोळ्यातून अश्रू घालतायत, अश्रू डोळ्यातून येत आहेत. रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, काय झालं, तुम्ही का रडताय? त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी माझा प्राण गेला ग, माझा सखा, माझा जीवलग या जगातून गेला, तुला नाही कळणार ग, माझा जीवलग गेला. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं की तुम्ही गेला अंतविधीला, मला नेलं नाही, उद्या राख सावडायचा कार्यक्रम आहे, मला संग घेऊन जा. आता राख सावडणं जायचं होतं. मग एक आकाशातून येणार पुष्पक नावाचं विमान आहे, त्याला मणी पुष्पक आणि मनगंध दोन घोडे, आणि त्या घोड्यामध्ये जगाचे मालक आणि मालकीन बसतात. याला मालक आणि मालकीन का म्हणतात माहितीये? किती दिवस तुम्हाला कीर्तनात बसवायचंय आणि कोण्या दिवशी तुम्हाला घेऊन येऊन फुकायचंय, हे ज्याच्या हातात त्याला मालक म्हणतात. आणि किती दिवस तुमच्या ताटात पंचपक्वान्न ठेवायचे, कोणत्या दिवशी तुम्हाला एस टी स्टँडवर भीक मागायला लावायचंय, ही जिच्या हातात तिला मालकीन म्हणतात. विठाला विठाला. मग भगवान परमात्मा रुक्मिणी आई साहेब रक्षा विसर्जन करण्याकरता तिथं आले. पुढं कुबेराच्या रक्षा विसर्जनाला तिथं आले. आता त्याला रक्षा विसर्जन, राख सावडणं असं म्हणतात. तर राख सावडणं म्हणजे काय करायचं? राख सावडणं म्हणजे काय करायचं? तिथं जायचं रागीच कायची. हो येडपटाव तसं करायचं नसतं. तिथं जायचं, फक्त राखेला स्पर्श करायचा आणि मागे येऊन बसायचं. राखेला हात लावायचा नाही, आस्थीला हात लावायचा अधिकार तुमचा नाही. आस्थीला हात लावायचा अधिकार फक्त पाणी धरणाऱ्याला आहे. तू बी का त्यानं 13 दिवशी व्रत केलेलं असतं, त्याच्यामुळे त्या व्रताचा अधिकार म्हणून त्याला आस्थीला हात लावायचा अधिकार असतो. आपली कोणी जाऊन आस्थीला हात लावू नये. आस्थी त्या अग्नीनं पवित्र झाली असती, आपण हात लावायचा नसतो त्या आस्थीला. मग 33 कोटी देव तिथं आले त्या आस्थी गोळ्या करण्याकरता. सगळ्यांना तिथं फक्त आस्थीला, त्या राखेला हात लावला, आस्थीला नाही. फक्त राखेला लावला आणि मागे जाऊन बसले. भगवान तिथे गेले, राखीपाशी गेले, राखीत बसून टपटप अश्रू घालतायत भगवान परमात्मा. आणि अश्रू घालतायत. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झालं. रुक्मिणी आई साहेबांना नारदाला खुनवलं. नारदा उठवा जरा. भगवंताना इशारा कळाला. भगवंत मला, रुक्मिणी काय म्हणलं, चला आवरा ना. 2 तास झाले तुम्ही तिथे बसून राहता, लोकांना काम आहेत, संध्याकाळचे कार्यक्रम आहेत, आवरा म्हणे पटकन. हा पावसाचा अंदाज आहे, उठा म्हणे. भगवंताने सांगितलं, रुक्मिणी तुला नाही कळणार ग दुःख, माझा सखा, माझा प्राण, माझा जीव गेलाय ग, तुला नाही कळणार. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी तुला नाही कळणार. रुक्मिणी आई साहेब दोघांचा संवाद आहे, एवढा संवाद ऐकून घरी निघून जा. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, अहो हे जग तुमच्या सत्तेशिवाय चालतं, सूर्य तुमच्या सत्तेनं चालतो, हे चंद्र तुमच्या सत्तेनं चालतो, हे वाहणारा वारा तुमच्या सत्तेनं चालतो, पान तुमच्या सत्तेशिवाय हालत नाही. एवढा तुमचा अधिकार. तुझी या सत्तेने वेदासी तुझी आसते सूर्यासी चालते, सूर्यासी चालते तुझ्या सत्तेने, तुझी आसते तुझी या सत्तेने. हे जग तुमच्या सत्तेशिवाय चालत नाही. काले सरेला कोणाची आसते, काले सरेला कोणाची आसते, काले शरीर कोणाची आसते, काले शरीर कोणाची आसते. कोण बोलले
वचन लपवून पागली ऐका रे एक नारायण चाले हे शरीर हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? त्या भगवंत परमात्म्याच्या सत्तेनं चालतं. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, भगवंता हे शरीर म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालिल्या प्राणू झाले, म्या हालिल्या पानू हाले, मीच एकू. तेवढा तुमचा अधिकार आहे. तुमच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. मग इथं रडण्यापेक्षा त्या कुबेराला जिवंत का करत नाही? कोण म्हणतंय? कोणाला म्हणती? कुबेराला का भगवंताला? काय तर रडत बसता? कुबेराला उठवा ना. भगवंतानं सांगितलं नाही करताय. 7व्या अवतारात माझा बाप गेला दशरथ राजा, मला जिवंत करता आला नाही. मी नाशिक मध्ये त्याच्या हस्ती सोडून दिल्या. मला जर माझा बाप जिवंत करता येत नाही तर मी कुबेरला जिवंत करू शकत नाही. का जिवंत करू शकत नाही? मला तुकोबरायनं फार सुंदर प्रमाण दिलं. म्हणे ह्या कलियुगामध्ये साखर फॅक्टरी येतात. साखर फॅक्टरी, ह्या साखर फॅक्टरीमध्ये इकून ऊस घातला की तिकून काय निघते? साखर. इकून ऊस घातला की तिकून साखर निघते. एकदा ऊसाची साखर झाली, एकदा ऊसाची साखर झाली तर पुन्हा साखरेचा ऊस होतो का? नाही होत म्हणे. ऊस होतो का? नाही. तसं भगवान परमात्म्याने सांगितलं, जसं साखरेचा पुन्हा ऊस करता येत नाही तसं मला मेलेला माणूस पुन्हा जिवंत करता येत नाही. मी माणूस जिवंत करू शकतो पण मेलेला माणूस जिवंत करता येत नाही. का? तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, ये रे भाऊ का पसारा, ये रे भाऊ का पसारा, बाबू का पसारा, बाबू का पसारा. गोपार आये गोपाल आये